आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत जिभेवर टाकताच विरघळणारी मऊ लुसलुशीत अशी पुरणपोळी आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बनवणार आहोत। पण त्याचबरोबर अगदी 2 मिनिटांमध्ये पुरण वाटण्याची सुद्धा सोपी ट्रिक आपण या व्हिडिओमध्ये पाहतो आहे। आता इथं मी 1 वाटी चणा डाळ घेतलेली आहे आणि ती 1 तासभर छान अशी पाण्यामध्ये भिजवून घेतली। त्यानंतर मी इथं कुकरमध्ये ती पाण्यासोबत डाळ टाकली आणि 1 चमचा तूप टाकून घेतलं। आता डाळ शिजण्यासाठी 3 ते 4 शिट्ट्या आपण करून घ्यायच्या। ते होईपर्यंत आपल्याला आता पीठ मळून घ्यायचं आहे। आता इथं मी 1 वाटी गव्हाचं पीठ, त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आणि पाण्यामध्ये मी हळद टाकून आता हे पीठ जे आहे ते मळून घेतलेलं आहे। आता इथं आपली डाळसुद्धा छान मऊसूत जी आहे ती शिजलेली आहे, हे पहा। आता यातलं जादाचं पाणी जे आहे ते आपण चाळणीने गाळून घेऊया। त्यानंतर आता जेवढं डाळ आहे तेवढंच गुळाचं प्रमाण घ्यायचं आहे। जर तुम्हाला आवडीनुसार तुम्ही गुळाचं प्रमाण जे आहे ते कमी जास्त करू शकता। आता इथं आपल्याला पूर्ण चटका देऊन घ्यायचा आहे। त्यासाठी यातला पूर्ण गूळ वितळेपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे। आणि हीच ती ट्रिक जी आहे, जी पुरण अगदी चुटकीमध्ये म्हणजे 2 मिनिटांमध्ये वाटून होतं। तुम्ही स्मॅशरच्या सहाय्यानं किंवा एखाद्या पेल्याच्या सहाय्यानं हे पुरण जे आहे ते असं वाटू शकता। अगदी 2 मिनिटांमध्ये होतं। अगदी मऊसूत, कुठेही डाळ राहत नाही किंवा गुळाचा कडा अजिबात यामध्ये राहत नाही। छान मऊसूत असं याचं पुरण तयार होतं। शेवटी जायफळ थोडंसं किसून घातलं आहे आणि इथं 1 चमचा मी तूप टाकून घेतलेलं आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता मस्त असं आपलं पुरण जे आहे ते तयार झालेलं आहे। आता यामध्ये कलता उभा राहिला म्हणजे आपल्याला पुरणाला जो आहे तो चटका व्यवस्थित लागला आणि पुरणाचा असा गोळा तयार झाला की म्हणजे आपलं पुरण जे आहे ते व्यवस्थित तयार झालेलं आहे। त्यानंतर आता इथं मी 2 चमचे तेल टाकून घेतलं। तेलामध्ये छान अशी कणिक जी आहे ती मऊ करून घेतली। त्यानंतर आता आपल्याला पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि पुरणाचाही गोळा घेतलेला आहे। आता हे पुरण जे आहे ते आपल्याला उंड्यामध्ये भरून घ्यायचं आहे, हे पहा अशा पद्धतीनं। आणि आता पुरणपोळी लाटून घेताना आपण इथं गव्हाचं पीठ न वापरता तांदळाचं पीठ लावून घेतलेलं आहे, म्हणजे पोळी जी आहे ती जास्तीची फिटाळ होत नाही। आता थोडंसं मी पीठ लावून हाताने असं प्रेस करून घेतलं। त्यानंतर इथं मी बटर पेपर घेतलेला आहे। परत एकदा हलकंसं पीठ लावून छान अशी पोळी लाटून घेऊया। अगदी कडेपर्यंत पुरण गेलेलं आहे। छान अशी आपली पोळी जी आहे ती लाटून झालेली आहे। आता ही पोळी जी आहे ते आपण भाजून घेऊया। आता मध्यम आचेवर छान अशी खरपूस होईपर्यंत आपल्याला आता ही पोळी जी आहे ती भाजून घ्यायची आहे। तेल किंवा तूप लावून आता ही पोळी जी आहे आपण खरपूस भाजून घेऊया। मस्त अशी टम्म फुगलेली आपली पोळी जी आहे उलटपलट करून छान अशी भाजून घेतली। त्यानंतर अशाच पद्धतीने बाकीच्या सुद्धा पुरणपोळ्या आपल्याला लाटून घ्यायची आहे। तुम्ही बटर पेपर किंवा एखाद्या कपड्यावर सुद्धा ही पोळी लाटून घेऊ शकता। आता ही सुद्धा आपली पोळी जी आहे ती भाजून तयार झालेली आहे। आता इथं गरमागरम मऊ लुसलुशीत आपल्या पोळी ज्या आहेत त्या बनवून तयार झालेल्या आहेत। चला तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत नमस्कार।